तर काल फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण होणं अपेक्षित होतं, कारण बऱ्याच दिवसांपासून प्रसार माध्यमांवर बातम्या येत होत्या की 8 मार्चला म्हणजेच राष्ट्रीय महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण होईल आणि या अगोदरच 2 दिवस अगोदरच म्हणजे 6 तारखेला बजेट सुद्धा सादर करण्यात आलं होतं आणि त्या बजेट सादरीकरणादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री यांनी लाडक्या बहिणींना शुभेच्छा दिल्या होत्या। त्यामुळे असं वाटत होतं की 8 मार्चला अचानकपणे डायरेक्ट हप्ते वितरण सुरू होईल आणि फेब्रुवारीचा हप्ता पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होईल आणि लाडक्या बहिणींना अशी गुड न्यूज मिळेल। पण लाडक्या बहिणींनो, असं काहीही घडलेलं नाही। काल वितरण करण्यात आलेलं नाही, तर वितरण कधी होईल असा प्रश्न आता लाडक्या बहिणी विचारत आहे। तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, आजचा सोमवार असल्या कारणाने आज GR येणं अपेक्षित आहे, कारण आता हप्ता महिना उलटून 8 ते 9 दिवस झालेले आहेत। त्यामुळे आज GR हे येऊ शकते आणि आज GR आल्याच्या नंतर इथून 2 ते 3 दिवसात डायरेक्ट हप्ता वितरणाला सुरुवात होऊ शकते। राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे या आज किंवा उद्या या 2 दिवसात हप्ते वितरणासंदर्भात घोषणा करू शकते आणि तुमचा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो तुमच्या खात्यावर म्हणजेच 15 तारखेच्या अगोदर 15 मार्चच्या अगोदर जमा होण्याची शक्यता आता वर्तवल्या जात आहे। काल हप्ता वितरण न झाल्याने लाडक्या बहिणी थोड्याशा नाराज झालेल्या आहे, पण त्यांची नाराजी दूर करण्यासाठी या 2 ते 3 दिवसात हप्ते वितरणाच्या प्रोसेस ही सुरू होणार आहे आणि लगेच तुमच्या खात्यावर हप्ता वितरित होणार आहे। या हप्त्याच्या वितरणासंदर्भात जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।